इराटोस्थेनेस हा गणिती इसवी सनापूर्वी सुमारे 250 वर्षे या काळात ग्रीसमध्ये होऊन गेला. त्याने मूळ संख्या शोधण्याची एक पद्धत शोधून काढली. तिला इराटोस्थेनीसची चाळणी म्हणतात. 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या कशा शोधतात ते पाहू. नेहा, आज आपल्याला त्यांनी 1 ते 100 मधल्या मूळ संख्या काढायला शिकवल्या. इराटोस्थेनीस या ग्रीक गणितज्ञाने ही पद्धत शोधून काढली आहे. आपण या पद्धतीचा सराव करूया का? अगदीच माझ्या मनातलं बोललास. आपल्याला माहिती आहे हे कसं सोडवायचं. आपण सुरू करूया. हे बघ, इथे 1 ते 100 आकडे असलेला एक कागद आहे. आपण याच्यावरती सोडवूया. 1 ही संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही. आपण 1 भोवती चौकट करूया. ज्या संख्येला 1 ने किंवा त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. अगदी बरोबर. आता मला ताईंनी शिकवलेलं आठवतंय. ज्या संख्यांना 1 आणि दुसऱ्या संख्यांनी भाग जातो त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. हो तर, लक्षात आहे माझ्या. हे बघ, आता आपण प्रत्येक मूळ संख्येभोवती छोटे वर्तुळ काढूया. म्हणजे आपल्याला मूळ संख्या मोजणं सोपं होईल. राधेयने 2 भोवती एक छोटे वर्तुळ काढले. नेहा, आता 2 ने ज्यांना पूर्ण भाग जातो अशा संख्यांना आपण तिरकी रेघ मारून बाद करू. कारण या सर्व संख्यांना 1 ती संख्या स्वतः आणि 2 विभाजक आहे. म्हणजे त्या संयुक्त संख्या आहेत. अगदी बरोबर. राधेय आणि नेहा दोघांनीही 1 ते 100 मधील 2 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांना म्हणजेच 2 ने विभाज्य असलेल्या संख्यांना तिरकी रेघ मारून बाद केले. दोन नंतरची मूळ संख्या आहे 3. त्यामुळे 3ला 3 नेच आणि 1 ने भाग जातो. त्यामुळे ती एक मूळ संख्या आहे. त्याभोवती तू वर्तुळ काढ. 3 भोवती एक छोटे वर्तुळ काढले. आता 1 ते 100 मधील 3 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांना म्हणजेच 3 ने विभाज्य असलेल्या संख्यांना तिरकी रेघ मारून बाद करू. कारण या सर्व संख्यांना 1 ती संख्या स्वतः यांच्या बरोबर 3 हा आणखी एक विभाजक आहे. म्हणजेच त्या संयुक्त संख्या आहेत. एक ते 100 मधील 3 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांना म्हणजेच 3 ने विभाज्य असलेल्या संख्यांना तिरकी रेघ मारून बाद केले. तीन नंतरची मूळ संख्या आहे 5. त्यामुळे तू त्याला एक छोटा वर्तुळ काढ. 5 भोवती एक छोटे वर्तुळ काढले. दोघांनीही 1 ते 100 मधील 5 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांना म्हणजेच 5 ने विभाज्य असलेल्या संख्यांना तिरकी रेघ मारून बाद केले. पाच नंतरची मूळ संख्या आहे 7. म्हणून आपण तिच्या भोवती एक वर्तुळ काढूया. 7 भोवती एक छोटे वर्तुळ काढले. आता 1 ते 100 मधील 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांना म्हणजेच 7 ने विभाज्य असलेल्या संख्यांना तिरकी रेघ मारून बाद करू. कारण या सर्व संख्यांना 1 ती संख्या स्वतः 7 हा आणखी एक विभाजक आहे. म्हणजेच त्या संयुक्त संख्या आहेत. हो, बरोबर आहे.
दोघांनीही 1 ते 100 मधील 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांना म्हणजेच 7 ने विभाज्य असलेल्या संख्यांना तिरकी रेघ मारून बाद केले. आता आपल्याकडे फक्त मूळ संख्या राहिल्यात. आपण त्यांना मोजूया. 1 2 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. 25 मूळ संख्या मिळाल्या आपल्याला. शाब्बास. 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्या अगदी अचूक शोधून काढल्यात तुम्ही. उद्या गणिताच्या ताईंना हे दाखवू आणि त्यांची पण शाबासकी घेऊ. हो. आपण काय शिकलो? ज्या संख्यांना 1 आणि ती संख्या स्वतः यांच्याखेरीज इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्यांना 1 आणि ती संख्या स्वतः यांच्याखेरीज आणखी कमीत कमी 1 तरी विभाजक आहे त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मधील एकूण 25 मूळ संख्या. स्वाध्याय. हीच पद्धत वापरून 200 ते 300 मधील एकूण मूळ संख्या शोधा.